नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर कसे आहात सगळे? तर आज या ठिकाणी ना आपण नेटच्या कपड्यापासून वन पीस गाऊन कसा बनवायचा ते बघणार आहोत, जो की आपण प्री वेडिंग शूटमध्ये किंवा मॅटर्निटी जो शूट केला जातो तर त्यावेळेस तिथे वापरला जातो ना, तर त्या प्रकारचा गाऊन कसा बनवायचा किंवा वन पीस आपण ड्रेस म्हणूया, नेटचा ड्रेस म्हणूया, तर तो कसा बनवायचा आपण इथे तेच बघणार आहोत. तर इथे आपण अपर पार्ट बनवण्यासाठी अस्तराचा वापर केलेला आहे. हे सॅटिनचं फॅब्रिक आहे आणि हे थोडंसं म्हणजे वेगळ्या प्रकारचं आहे, तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल. आणि हे थोडंसं रफ आहे, जाड कपडा आहे एकदम, आणि खूप छान आहे. मिशोवरती मला हे मिळालं आणि हवं तर याची लिंक जी आहे ना, मी ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तुम्हाला, तुम्ही घेऊ शकतात. आणि मला ते म्हणजे खूप छान वाटलं आणि मग मी ते घेऊनच टाकलं आणि म्हटलं आता त्याचा गाऊन बनवायचाच आहे तर तुमच्यापर्यंत मी शेअर करावा. आणि आपलं चॅनल याचसाठी बनलेलं आहे की ज्यांना काही येत नाही किंवा जे नवीन शिकत आहेत मैत्रिणी, तर त्यांना याचा फायदा व्हावा याकरिता. तर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला अपर पार्ट बनवण्यासाठी याची पेपर कटिंग करून घेणार आहोत आपण, कारण डायरेक्ट मैत्रिणींना ना कापडावरती जमत नाही आणि हा कसं वेगळ्या प्रकारचा आहे त्यामुळे. तर या ठिकाणी आपल्याला आधी आपल्या जो आपला अपर पार्ट जो आपण रेडी करणार आहोत ना, त्याची आपल्याला संपूर्ण हाईट लागणार आहे. हे पूर्ण म्हणजे ब्लाऊजला आपण जसं करतो ब्लाऊजची तसं थोडं डिफरंट पण आहे, बट ब्लाऊजच्या हाईटचं कसं म्हणजे तुम्हाला आता हाईट किती हवी आहे किंवा तुम्हाला तुमच्या अपर पार्टचा आणि खालचा जो घेर असणार आहे तर तो घेराचा आणि अपर पार्टचा जो जॉईंट येणार आहे सेंटर, तो तुम्हाला किती वरती किंवा किती खाली हवा आहे त्यानुसार तुम्ही ते घेऊ शकतात. तर इथे मी ना 15 इंच पूर्ण उंची घेतलेली आहे अपर पार्टची, आणि म्हणजे 14 इंच पूर्ण उंची प्लस त्यामध्ये 1 इंच ॲड करून 15 इंच झालेली आहे. अर्धा इंच वरती खाली थोडं शिलाईमध्ये जाणार आहे. आणि इथे आर्मोल टाकून घेतला मी 5.5 इंच, शोल्डर 5.5 इंच टाकलं, आर्मोल 6 इंचांवरती घेतलं. आणि इथे मी माझ्या चेस्टनुसार इथे मापं टाकून घेतले 2 इंच लुझिंग देऊन. आता इथे 30च्या साईजने बनवत आहे, त्यामध्ये मी 2 किंवा 3 इंच लुझिंग द्यायची आहे चेस्टमध्ये, आणि खाली कमरेमध्ये 2 इंचाची लुझिंग तुम्हाला द्यायची आहे. तर त्या ठिकाणी आता समजा 30 आपली चेस्ट आहे तर लुझिंग देऊन होतं 33चा चौथा भाग काढायचा आणि मग ते मापं तुम्हाला त्यानुसार टाकायचे आहे. आणि पुढे त्यानंतर मार्जिन द्यायची आहे. पुढच्या गळ्याचा माप इथे टाकून घ्यायचा आहे. गळा आपण थोडंसं स्वीट हार्ट शेपमध्ये बनवत आहोत, तर त्यामुळे ना शोल्डरच्या बाजूने आपल्याला जी उंची टाकायची आहे पुढच्या गळ्याची ती 5 इंचांवरती टाकायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला म्हणजे गळा तुम्हाला किती वरती हवा आहे किंवा खाली हवा आहे त्यानुसार तुम्ही ते करून घेऊ शकतात. आणि गळ्याची उंची टाकल्यानंतर तुम्हाला इथे फ्रेंच कर्व्हच्या मदतीने इथे तुम्हाला पुढच्या गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर तुम्हाला पुढच्या गळ्याचा शेप तुम्ही इथे गोलही देऊ शकतात, किंवा आता इथे मी ना थोडासा असा स्वीट हार्ट शेप देण्याचा ट्राय केलेला आहे. तुम्ही बघू शकता तिथे आकार कसा आलेला आहे. फ्रेंच कर्व्हच्या मदतीने खूप छान आकार बसतो. आणि इथे तुम्ही पानगळ्याचा आकार देऊ शकतात, किंवा तुम्ही इथे ना पूर्ण जो स्वीट हार्ट शेप असतो ना तोही इथे देऊ शकतात, किंवा गोलगळ्याचाही दिला तरी या ठिकाणी चालून जाणार आहे. आता बऱ्याच म्हणजे तुम्हाला जर असा शेप नको असेल ना, तर हे बघा मी तुम्हाला एक वेगळा शेप देऊन दाखवते. अशा प्रकारेही तुम्ही इथे शेप जो आहे ना तो देऊ शकतात. हे बघा पूर्ण खूप छान शेप इथे बसतो, पूर्ण वरतून तो शेप जातो आणि छान दिसतो. बट आता ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कसा शेप हवा आहे किंवा काय. आणि हे तुम्हाला मी एकदम डिटेलमध्ये सांगत आहे. आणि हे आपलं जे व्हिडिओज असणार आहेत ना, हे 2 किंवा 3 पार्ट्समध्ये येतील, कदाचित 3 पार्ट्समध्ये येऊ शकतात, कारण मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये समजावण्याचा शिकवण्याचा प्रयत्न इथे करत आहे. यामध्ये जर एवढं सांगून जर तुम्हाला अडचण येत असेल किंवा तुमच्या लक्षात नसेल येत, तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकतात. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तिथे नक्की दिलं जाईल. आणि मी म्हणजे यूट्यूबवरती पण मी बरेच व्हिडिओज बघितले, पण ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे एवढ्या डिटेलमध्ये ना मला अजून म्हणजे समजलंच नाही की, आणि कोणीच शिकवलेलंही नाही एवढ्या डिटेलमध्ये.
प्रत्येक एवढं फ्रंटपासून ते लास्टपर्यंत म्हणजे सुरुवातीपासून ते स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत मला डिटेलमध्ये कुठलाच व्हिडिओ नाही मिळाला. आणि या प्रकारे तुम्ही जर बघितलं तर आपले एकदम व्हिडिओ सगळे जे आहेत ना पहिल्यापासून सगळे प्रॉपर व्हिडिओज आहेत. तुम्ही म्हणजे ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांना नक्की याचा फायदा होईल आणि फायदा झालेला असेल आणि होतोय पण. आता या प्रकारे ते आपल्याला गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे. आता वरचा जो आपला शोल्डरचा बेल्ट असणार आहे ना तो आपला सेपरेट येणार आहे. इथे नंतर जॉईन करून घ्यायच्या आपण. स्टिचिंगच्या वेळेस तुम्हाला लक्षात येईल इथे. हे बघा व्यवस्थित इथे मार्किंग करून कट करून घेऊ शकतात किंवा नाही केली तरी चालेल, कारण तेवढं बेल्टचा फक्त आपल्याला ना सेंटर लक्षात आला पाहिजे. बाकी जोडायला ते अगदी सोपं आहे. तुमच्या लक्षात येऊन जाईल पुढे जसं जसं आपण जाऊ ना तसं लक्षात येऊन जाईल. तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील किंवा तुम्हाला अजून अशाच प्रकारचे वेगवेगळे गाऊन माझ्याकडून शिकून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, चॅनलवरती नवीन असाल तर, आणि चॅनलला लाईक करायचं आहे. आणि म्हणजे तुमच्यासारख्याच अशा बऱ्याच मैत्रिणी असतील की ज्यांनाही शिकायचं आहे पण शिकवलं जात नाही, काही कळत नाही कसं करावं काय करावं, तर त्यांच्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ आपला शेअर जरूर करायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आवर्जून सबस्क्राईब करा. इथे तुम्हाला काहीच कमी पडणार नाही आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली शिकायला मिळणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेण्याचं कसलंही काम नाही आहे. आता हा आपला फ्रंट पार्ट इथे रेडी झालेला आहे. आणि ॲक्च्युली फ्रंट आणि आपलं बॅक पार्ट जो आहे ना तो जवळपास सेमच येणार आहे. यात काहीच बदल नसणार आहे. अशा प्रकारे तुम्ही आता आपण याची अस्तरावरती कटिंग करून घेणार आहोत. अस्तरावर ठेवून घ्यायचं आहे. अस्तर डबल फोल्ड करायचं आहे कारण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपले दोन्ही बाजू बंद असणार आहेत. जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही बॅक पार्टला बॅक साईडने हुका ज्या असतात ना त्या हुक्स लावू शकतात किंवा तुम्ही त्याला चेन मिळते आपल्या मार्केटमध्ये, चेन तुम्हाला इझिली मिळून जाईल. ती चेनही तुम्ही ते लावू शकतात किंवा नॉट लावले तरीही चालणार आहे. जर शक्य झालं तर मी तुम्हाला दाखवेलच. किंवा त्याला आपल्याला आपण साईजनुसार जर आपल्याला बनवायचं असेल म्हणजे आपण 30 साईजला पण येऊ शकतो, जो 34ला येतो, किंवा 40 साईजला पण येऊ शकतो. जर असं ॲडजस्टेबल करायचं असेल तर त्याला तर फ्लॅप लावूनही करू शकतो आपण. जर झालं शक्य तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेल. जर म्हणजे नाही जमलं तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल की फ्लॅप कसा जॉईन करायचा किंवा काय. तर दोन्ही साईडने हे आपल्याला असं ड्रॉ करून घेतल्यानंतर ना याची कटिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित. काही नाही आहे तसं जशी पेपर कटिंग केलेली आहे ना सेम त्याच पद्धतीने इथे तुम्हाला याची म्हणजे खडूने ड्रॉ करून आणि कटिंग करून घ्यायची आहे. इथे वेगळं काहीच केलेलं नाही आहे. कपडा व्यवस्थित सारखा ठेवून आणि मग तुम्हाला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. आता हा बॅक पार्ट आहे. आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट ओळखायचा कसा, जर हे तुमच्या म्हणजे लक्षात येत नसेल किंवा कळत नसेल तर त्यावरती म्हणजे सोपं आहे की तुम्ही असं लिहून घेऊ शकतात किंवा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट तुम्ही थोडासा वेगळा करू शकतात. आता बॅक पार्टला थोडी डिझाईन पाहिजेच किंवा काय असं काही नाही वन पीस गाऊनला, तर तुम्ही हा गळा ना स्ट्रेट असा कट करू शकतात. जसं मी आता तुम्हाला स्केल ठेवून दाखवलं तसं त्या पद्धतीने, किंवा नॉर्मली तुम्ही असं शेप देऊन घेऊ शकतात. तुम्हाला म्हणजे आहे तसंच ठेवायचं होतं. मी तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न करते आहे, समजून घ्या. समजत नसेल तर आवर्जून कमेंट करून विचारा. हे बघा इथे आपली बॅक पार्टची देखील कटिंग झालेली आहे. इथे वेगळं काहीच केलेलं नाही आहे तसे पार्ट ठेवून आणि इथे कटिंग करून घेतलेली आहे. आता ही माझ्याकडे एक पेन्सिल आहे, त्या पेन्सिलने मी लिहून घेते ते बॅक पार्ट आहे म्हणून, कारण ती लवकर पुसल्या जात नाही त्यामुळे.
आता इथे ना तुम्ही असं म्हणजे बॅक साईडला ना गळ्याचा आकार पण देऊ शकतात. आता मी तुम्हाला एक म्हणजे एक्झाम्पल दाखवते. हे बघा, अशा प्रकारे इथे तुम्ही असा गळ्याचा आकार देऊ शकतात पाठीमागच्या बाजूने. आणि मग खाली तुम्ही त्याला हुका ज्या असतात ना ते लावू शकतात, किंवा त्याला चेन मिळते मार्केटमध्ये तीही लावू शकतात, जेणेकरून बॅक साईडने तुम्हाला ओपन आणि क्लोज करायला ना इझी पडेल ते जरा. आता या ठिकाणी अस्तरावरती कटिंग झाल्यानंतर आपल्याला आता सॅटिनवरती कटिंग करायचं आहे. पण तत्पूर्वी आपण काय करणार आहोत की सॅटिनवरती नंतर कट करणार आहोत. त्याआधी आपण ना आपला जो घेर आहे, जो नेट नंतर येणार आहे ना, त्याची आपण इथे कटिंग करून घेणार आहोत. तर चला, हे बघा, इथे मी आता तुम्हाला दिसत असेल की इथे मी व्यवस्थित कॅमेरा ॲडजस्ट केलेला आहे. ॲक्च्युली सगळं याला ऑपरेटिंगला मीच एकटीच असते, त्यामुळे व्यवस्थित मला सगळं बघून करायचं असतं. त्यामुळे थोडंफार जर इकडे तिकडे होत असेल तर तुम्ही समजून घ्या. आता यानुसार ना आपल्याला याचा घेर जो आहे बॉटमची आपल्याला लेंग्थ बघायची आहे. सॅटिनची लेंग्थ किती आहे? 38. आपली पूर्ण नेटची उंची येणार आहे 42. त्यामध्ये मी 1 इंच ॲड करत आहे, त्यामुळे मी 43 इंचांचं नेट कट करणार आहे. आणि जे आपलं सॅटिनचं फॅब्रिक आहे ते मी 38 इंचांचं करणार आहे. 38 इंचावर हे आपल्याला सॅटिन पाहिजे आहे. तर त्यानुसार हे असं डबल फोल्ड करायचं. डबल फोल्ड केल्यानंतर एक कोपरा पकडायचा आणि अशा प्रकारे असा कोना तयार होईल या पद्धतीने तुम्ही तो घेऊन यायचा आहे. असा कोन तयार झाला पाहिजे. हे बघा, एक साईडला बघा तुम्ही, आपल्या लेफ्ट साईडला कसा एक त्रिकोण तयार झालेला आहे, म्हणजे कोन तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तो कोन झाला पाहिजे या प्रकारे तुम्ही एक टोक पकडून घेऊन यायचं आहे दुसऱ्या बाजूला. आणि हे 4 फोल्डमध्ये होतं, आपलं 4 फोल्ड झाला पाहिजे या प्रकारे तुम्ही ते करायचं आहे. म्हणजे खालचे डबल फोल्ड आणि जो आपण दुसरा साईडचं जे टोक उचलून ते त्या बाजूला घेऊन गेलो ना, ते डबल फोल्ड आपलं, म्हणजे ते 2 आणि खालचे 2 4 झाले असे. तर आता इथे आपल्याला कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे या कोणाजवळ. तुमच्या लक्षात येत आहे ना मला काय म्हणायचं आहे? इथे वरती जो कोण आलेला आहे ना, तिथे तुम्हाला कमरेची मार्किंग करून घ्यायची आहे. आता आपल्या कंबर किती आहे त्यानुसार इथे मार्किंग करून घ्यायची आहे. तुम्हाला एकदम जवळून मी दाखवत आहे, तुम्ही समजून घ्या. नसेल लक्षात येत तरीही तर तुम्ही मला सरळ कमेंट करायची आहे की हे असं कसं आहे किंवा काय आहे. मी तुम्हाला नक्की सांगेल, किंवा सेपरेटली मी शॉर्ट व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी पेजच याकरता ओपन केलं आहे की ज्यांना म्हणजे मला जशा अडचणी आल्या ना, तर तशा तुम्हाला येऊ नये याकरिता. तर आता या ठिकाणी आपल्याला कमरेची मार्किंग करून घ्यायची आहे. तर कंबर आपलं म्हणजे आपलं जे कमरेचं मार्किंग माप होतं ना, तर ते 30 होतं. आणि त्याचा चौथा भाग केला तर तो 7.5 आय थिंक 7.5 येत होता, म्हणजे 28 होता. त्यामध्ये प्लस आपण 2 इंच ॲड करून म्हणजे लुझिंग सोडली आणि लुझिंग म्हणा किंवा मार्जिन म्हणा, तर ते देऊन आणि मग आपण पुढे ते 30 इंच झालं आणि त्याचा चौथा भाग काढला तो 7.5 झाला होता. त्या प्रकारे अशी मार्किंग करून घेतली. आता तिथून आपल्याला पूर्ण माप टाकून घ्यायचं आहे, किंवा सरळ असं जर नसेल जमत ना, तर तुम्ही सिंपल आता तुम्हाला जसं दाखवलं की आपलं जे फ्रंट पार्ट आपण रेडी केला ना, तो पार्ट ठेवून देखील तुम्ही इथे असं करून घेऊ शकता. फ्रंट पार्ट ठेवून द्यायचा आणि मग तिथे तुम्ही ती मार्किंग करून घ्यायची. आणि मार्किंग केल्यानंतर मार्किंगपासून ते सरळ खालीपर्यंत आपल्याला आपली जी पूर्ण लांबी आहे ना, तर ती टाकून घ्यायची आहे. सॅटिनची लांबी आपली ती 38 आहे. तर हे बघा, तिथून असं टेप घ्यायचा आणि सरळ खाली 38 इंचांवरती एक मार्किंग करायची आहे. आणि तीच मार्किंग सरळ तुम्हाला पूर्ण राऊंड शेपमध्ये देत करायची आहे. ॲक्च्युली ते खडूची मार्किंग दिसत आहे ना, तर ते माझ्याकडनं थोडं म्हणजे माप बरोबर होतं, बट तो जो राऊंड शेप ना, तो माझ्याकडून थोडासा हे झाला, वर खाली झाला.
त्यामुळे मी पुन्हा इथे डबल जवळजवळ ना 38-38 इंचांवरती माप टाकून आणि मग ते पुन्हा व्यवस्थित सारखा असा गोल राऊंड करून घेत आहे. मी डायरेक्ट लांब 2-3च ठिकाणी असे पॉईंट देऊन आणि 2च ठिकाणी मी पॉईंट दिले आणि मग ते जोडण्याचा प्रयत्न केला. 38 असं राऊंड देण्याचा प्रयत्न केला. बट तो त्या ठिकाणी ना थोडं मला राऊंड वाटत नव्हता, थोडं चुकल्यासारखं वाटत होतं. म्हणून मी पुन्हा काय केलं की पुन्हा व्यवस्थित जवळजवळ असे 38वर असे मार्किंग करून आणि मग मी ते पुन्हा व्यवस्थित सर्कल करून राऊंड शेप देऊन घेतला आणि त्यानंतर मग मी इथे व्यवस्थित डार्क केलं. आता याची आपण कटिंग करून घेणार आहोत. आय होप तुम्हाला लक्षात येत असेल की आपली प्रोसेस कुठे आणि कशी चाललेली आहे. आता आपण आहे ना असं आपलं जे 4 फोल्ड होतं तर त्याचा आपण अजून एक डबल फोल्ड करून देखील 38 इंचांवरती मार्किंग करून देखील असं आपण माप टाकून घेऊ शकतो. जर तुम्हाला पूर्ण घेरचं गोल जो राऊंड टाकला ना तो टाकायला जर तुम्हाला इझी जात नसेल तर हा पण एक पर्याय आहे की तुम्ही तिथून 38 इंचांवरती मार्किंग करून घेऊ शकता, जेणेकरून ना आपला राऊंड पण छान बसतो आणि आपल्याला सगळ्या गोष्टी म्हणजे इझी पडतं करायला. त्यामुळे पण मला तरी वाटतं की तुम्ही ना 4 फोल्ड करूनच राऊंड करावा, कारण ते म्हणजे सोपं आहे. मला तर तेच इझी वाटतं आणि तुम्ही तसंच करावं, मी तरी तुम्हाला असा सल्ला देते. आता मी फक्त जस्ट एक दाखवत आहे तुम्हाला, पण मी काय तसं करणार नाही आहे. कारण व्यवस्थित जो राऊंड शेप असतो ना खाली, तर तो शेप असं डबल म्हणजे 4 फोल्ड करून आणि पुन्हा आता जसं पलटी केलं ना तसं करून नाही जमत, नाही येत तो शेप. जसं आत्ता तुम्हाला हा शेप दिसतो आहे ना, तर असा 4 फोल्डमध्ये शेप एकदम परफेक्ट येतो आणि याच पद्धतीने तुम्ही करायचं आहे. हे बघा, आता इथे आपलं झालेलं आहे रेडी. आता आपण या ठिकाणीची कटिंग करून घेणार आहोत. व्यवस्थित कट करायचं आहे. जर तुमचा कपडा मोठा असेल तर तुम्हाला इथे जॉईंट देण्याचं म्हणजे कसलंच कारण नाही आहे. बट कपडा कधी ना कमी पडतोच आणि आपल्याला खाली जॉईंट द्यावा लागतो म्हणजे लागतोच. इथे म्हणजे शंकाच नाही आहे. जर तुमचा बायचान्स जर तुमचा कपडा मोठा असेल तर तुम्ही नाही दिला जॉईंट तरी चालणार आहे. आणि ही सॅटिन ना खूप छान आहे. बापरे, मला तर फार आवडलेलं आहे. आणि मिशोवरती कधी ना म्हणजे लकच लागून जातो. एवढं छान प्रोडक्ट मिळतात ना की विचारूच नका. आता याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल तुम्हाला. मला ते दिसलं, मला खूप आवडलं आणि मग मी घेऊनच टाकलं. म्हटलं घ्यायचं आणि मला ड्रेस बनवायचाच आहे आणि घेऊनच टाकला. मी बघितलंच नाही डायरेक्ट, म्हणजे 30 मीटर कपडा तर मी म्हणजे घेऊनच टाकला नेटचा. आणि प्लस होतं हे सॅटिन प्लस नेट होतं, तर त्यामुळे मी डायरेक्ट घेऊन टाकलं आणि मला परवडलं पण. खूप छान होतं. मी लिंक देईल, तुम्ही मला म्हणजे मी तुम्हाला लिंक देते आणि तुम्ही तिथून घेऊ शकतात. आणि खूप छान आहे. यामध्ये वेगवेगळे कलर्स पण अवेलेबल होते, बट मला ना या कलरमध्येच पाहिजे होता. आणि सध्या ठीक आहे म्हटलं, चांगलं मी तुमच्यापर्यंत एकदा शेअर करेल. आणि तुम्हाला जर आवडलं तुम्ही खूप प्रेम द्या आणि खूप सपोर्ट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ना मग मी अजून म्हणजे तुम्ही जर मला सबस्क्राईब केलं किंवा तुम्ही माझ्या व्हिडिओजला लाईक केलं तर मला अजून प्रोत्साहन मिळतं की मी अजून तुमच्यापर्यंत छान व्हिडिओज घेऊन येईल. आणि मलाही खूप छान वाटतं. आणि महाराजांच्या कृपेने ना मला माहीत आहे की तुम्ही सगळे म्हणजे चांगलंच होणार आहे आणि माझ्या व्हिडिओजला पण तितकंच प्रेम मिळणार आहे. आणि मग यामध्ये ना कलर्स पण होते, बट म्हटलं आधी एकदा ना या कलरचं घेऊन बघू. माझ्याकडे हा कलर नव्हता आणि माझी इच्छा होती की मी पहिले ना या कलरचाच घ्यावा. लेव्हेंडर कलर मला आवडतो, तर त्यामुळे मग मी हे घेऊन टाकलं. यामध्ये म्हणजे ऑल कलर होते, सगळ्या प्रकारचे कलर होते. रेड होता, वाईन, पिंक, येलो, ब्ल्यू, म्हणजे जवळपास सगळेच कलर होते. बट लेव्हेंडर कलरमध्ये मला घ्यायचं होतं. आणि तुम्हाला जर आवडलं हा पॅटर्न, म्हणजे या ज्या पद्धतीने मी आता तुम्हाला दाखवत आहे ना, या पॅटर्नमध्ये जर तुम्हाला आवडलं तर नेक्स्ट टाईम वेगळ्या पॅटर्नमध्ये मी वेगळा कलर घेऊन मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ
शेअर करेल. तुम्ही म्हणजे तुम्हाला कशामध्ये पाहिजे आहे किंवा तुम्हाला कोणत्या पॅटर्नमध्ये पाहिजे आहे, तुम्ही पाहिजे तर मला रेफरन्स फोटो पाठवू शकतात आणि मी त्या टाईपमध्ये मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेल. ओके, तर आता आपण आपल्या पॉईंटकडे वळूया. आता आपलं कट झालेलं आहे घेर खालचा जो आपला सॅटिनचा जो सॅटिनची जी लेंथ आपण कट केली ना, तर ते झालेलं आहे. आता आपल्याला आपल्या फ्रंट पार्टसाठी जे आपण अपर पार्ट कट केले ना, तर फ्रंट आणि बॅक पार्टचे अपर पार्ट आपण रेडी केले, तर त्यासाठी आपल्याला सॅटिन कट करून घ्यायचं आहे, जे की आपलं मेन फॅब्रिक असणार आहे. आता व्यवस्थित हे डबल फोल्ड करून टाकायचं, व्यवस्थित घडी करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर इथे व्यवस्थित कपडा अरेंज करून घ्यायचा आहे. जवळ करून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे कसं करायचं आहे ॲक्च्युली. आणि कपड्याचं म्हणजे कटिंग करताना ना सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित कट करायच्या आहे. असं नाही की हाय कपडा मग करा कट कुठेही. कपडा व्यवस्थित कट करायचा, कारण कट झाल्यानंतर तो पुन्हा व्यवस्थित जॉईंट होत नाही. त्यामुळे ना व्यवस्थित कट करायचा. आता बघा मी तुम्हाला म्हणजे आता बघा मी कसं कट करत आहे. एकदम सुरुवातीला कडेला ठेवून व्यवस्थित ॲडजस्ट करून सगळं. नाही तर माझ्याकडे कपडा तुम्ही बघितलंच आता किती होता, मी कुठेही कट करू शकले असते, बट नाही, आपल्याला असं करून नाही चालणार. व्यवस्थित सगळं प्रॉपर कट करायचं आणि जेवढं पाहिजे तितकंच, जास्त एक्स्ट्रा अजिबात कटिंग नाही करायची किंवा काय, कारण कपडा एकदा कट झाला की तो जॉईंट होत नाही किंवा नाहीच होत, ते खूप प्रॉब्लेम्स होतात. आणि कधी जर आपल्याला बाय चान्स आपल्याला गरज पडलीच मग काय करायचं, तर ते नाही राहत ना. सो त्यामुळे एक्स्ट्रा कट नाहीच करायचं. व्यवस्थित आपल्याला आता कुठून तरी एका कोपऱ्यापासून सुरुवात करायची. तर मी बघा एकदम कडेपासून आणि कोपऱ्यापासून सुरुवात केली आणि व्यवस्थित होत आहे ना आपलं. होत असेल तर कशाला उगाच एक्स्ट्रा कट करून ठेवायचं किंवा वाया घालवत बसायचं. आणि पूर्ण आता हा सॅटिन जरी उरला तर नेक्स्ट टाईम आपल्याला हाच यूज होणार आहे. कुठे कमी आलं तर आपल्याला याचीच गरज लागणार आहे ना. सो त्यामुळे कारण आणि अजून आपल्याला पुढे बरेच प्रोसेस करायची आहे. आता हे झालं, आपल्याला नॉट बनवायचे आहेत, फ्लॅप वगैरे अजून बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत, खूप लागणारच आहे ना. त्यामुळे मग व्यवस्थित कटिंग करून घ्यायची. आणि या ठिकाणी याची कटिंग झालेली आहे. आता राहिला विषय नेटचा. तर आता नेट कटिंग म्हणजे करावी तर लागेल, बट आपण बॅक पार्टसाठी कटिंग करून घेऊ शकतो. आणि आपल्याला फ्रंट पार्टला ना इथे अशा आपल्याला हे करायचं आहे, काय गॅदरिंग करायची आहे पूर्ण. तर ती आता अशी आपल्याला कळणार नाही. तर डायरेक्टली काय करायचं, आपण जेव्हा मशीनवर जाऊ ना तर त्यावेळेसच इथे मी तुम्हाला दाखवेल की याला कशी गॅदरिंग कशी करायची, किंवा प्लेट्स पाडून घेऊ शकतो आपण तरीही चालेल, किंवा मी तुम्हाला एक रेफरन्स फोटो मी देईल, तर त्यानुसार आपण म्हणजे तसंही केलं तरी चालेल. कसं तरी म्हणजे आपल्याला गॅदरिंग करावीच लागेल, कारण त्याशिवाय ते छान नाही दिसणार ना. त्यामुळे आता आपले जे बेल्ट होता ना, तर आपण इथे ना बेल्ट काढून घेऊया. आता बेल्टला तुम्ही इथे अस्तर, सॅटिन आणि नेट तीनही वापरू शकतात. मी फक्त इथे अस्तराचा आणि सॅटिनचा वापर करणार आहे. आणि त्यानंतर म्हणजे वरतून आहे ना आपण ज्या फ्रिल्स करू ना, पुढे तुमच्या लक्षात येईल फ्रिल्स करू, त्या फ्रिल्स तिथे आपण त्या बाहीला किंवा त्या बेल्टला अटॅच करू शकतात. किंवा नेटचे ना म्हणजे फ्लावर बनवले जातात, किंवा तुम्ही बनवू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते नेटचे फ्लावर्स तुम्ही बनवून आणि तेही तुम्ही शोल्डरला तिथे त्या बेल्टला लावू शकतात. त्याने खूप छान लुक येतो आपल्या वन पीसच्या गाऊनला, खूप छान दिसतो. आता सगळ्याच गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये किंवा एकाच प्रकारच्या गाऊनमध्ये दाखवणं म्हणजे मला ते म्हणजे बरोबरच नाही वाटत. कारण तुमच्याही लक्षात आलं पाहिजे, नाही तर तुमचाही सगळं गोंधळ उडायचा की अरे यार नेमकं ताई काय दाखवते किंवा या काय सांगताय किंवा काय, तर असं नको व्हायला. त्यामुळे मग मी तुम्हाला जर ही व्हिडिओज आवडत असतील, ही पद्धत आवडली असेल, तर नेक्स्ट टाईम मी वेगळ्या प्रकारची वन पीसचा जो नेटचा गाऊन आहे त्याची डिझाईन घेऊन येईल. सो आपण ते नंतरच बघू. आता सध्या मी असं दाखवते, तुम्ही बघा. यात तुम्हाला नसेल समजत तुम्ही मला कमेंट करून विचारा,
आता अशी जी स्लीव्ज आपण नॉर्मल बनवत आहोत तीसुद्धा खूप छानच दिसणार आहे. तुमचं म्हणजे पूर्ण जेव्हा तुम्ही पूर्ण लुक बघाल ना तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आता या प्रकारे ना आपण इथे हे आपल्या शोल्डरचे बेल्ट कट केले, व्यवस्थित कट करून घेतलं आहे. तर याची स्टिचिंग जी आहे ना ती आपण मशीनवरती नंतर पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. आत्तापुरतं इतकंच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.